AI हा आता परवलीचा शब्द झालेला आहे. म्हणजे सगळेजण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जगातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे आत्तापर्यंत शिक्षक, वैज्ञानिक सर्वजण घाबरलेत की बहुतेक आपली आता आवश्यकता लागणार नाही जगाला म्हणून. तसंच डॉक्टरांचं पण आहे. काही वर्षांनी डॉक्टरांची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही, कारण AI त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डॉक्टर जे तुम्हाला देतात त्या गोष्टी डॉक्टर AI सुद्धा करू शकणार आहे. तर आजच्या मतीला AIचा हृदयविकारामध्ये काही उपयोग आहे का? तर भरपूर उपयोग आहे. आजच्या ज्या नवीन उपकरणामध्ये, प्रत्येक उपकरणामध्ये AI टेक्नॉलॉजी ही आज वापरलेली आहे. मग तुमचा तो ECG असू दे, मग इको असेल, मग कॅथलॅब असेल. तर आत्ता या सगळ्या उपकरणामध्ये, आता स्टेथोस्कोपमध्ये सुद्धा AIचा वापर वाढलेला आहे. म्हणजे जो पूर्वी आपण स्टेथोस्कोप कानाला लावायचो आणि डॉक्टर त्याच्यावर रीडिंग करायचे, आज स्टेथोस्कोप पेशंटच्या हृदयाला लावला की AI त्याचे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला देऊ शकतं. तुम्हाला ते रिटर्न येतात किंवा ते ओकल आवाजामध्ये सुद्धा स्टेथोस्कोपमध्ये येऊ शकतो. ECG, इको अशा गोष्टींना आपण आता डिस्टंटनी करू शकतो. आता सेवा सदनने नुकतंच डिजिटल इकोचं लॉन्च केलेलं आहे आणि कर्नाटकातल्या 2-3 गावांमध्ये सेवा सदनने आम्ही आता डिजिटल इको चालू केलेलं आहे. म्हणजे तिथं इको होईल आणि त्याचं इमिजिएटली 10 मिनिटामध्ये आम्ही इथून रेकॉर्डिंग करून पाठवू. ती सुद्धा AI बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. आम्ही जे ICU चालू केलेलं आहे आता, तर ह्या ICUमध्ये AI रिलेटेड कॅमेरे आहेत. म्हणजे ते कॅमेरे त्या मॉनिटरवर जातात. त्या मॉनिटरमध्ये AI पूर्णपणे आपलं रीडिंग घेतं आणि त्या रीडिंगप्रमाणे AI टेक्नॉलॉजी मेडिसिन सजेस्ट करतं. म्हणजे ह्या बेसिक फॉर्ममध्ये सुद्धा AI हा बराचसा हेल्पफुल आज आहे आणि त्याचा वापर आम्ही स्वतः करतो आहे ॲज अ कार्डिओलॉजिस्ट म्हणून, ॲज अ मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून. आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये AI हे मेडिकल फील्डला रिप्लेस करेल याच्यात मला अजिबात शंका नाही आहे.